नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सगळे? आज मी पापड्या बनवल्यात, पण न भिजवायची गरज आहे, नाही शिजवायची. एकदम छान उपवासाला चालणाऱ्या, चौपट फुलणाऱ्या बटाटा साबुदाण्याचे आपण पापड बनवलेले आहेत. खूप मस्त खुसखुशीत होतात. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर मी इथे बटाटे घेतलेले आहेत, बरोबर 2 किलो बटाटे घेतलेले आहेत मी इथे. हे छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. कुकरच्या भांड्यामध्ये सगळे बटाटे आपण टाकून घेणार आहोत. पाणी टाकायचं आणि याचे बरोबर आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. मीडियम फ्लेमवर, हाय नाही. छान आपले 4 शिट्ट्यांमध्ये बटाटे उकळून होतात. तर चला आपण पाणी टाकून छान याचे शिट्ट्या करून घेऊयात. खूप सोपे आणि अप्रतिम चवीचे हे बटाट्याचे पापड आहेत मैत्रिणींनो, तुम्ही खरं एकदा करून बघा. चला तर मग याचे मी 4 शिट्ट्या करून घेते. तोपर्यंत आपण दुसरीकडे गॅसवर पॅनमध्ये आपण घेणार आहोत साबुदाणा. मी इथे घेतलेले आहेत 2 किलो बटाटे. त्यालाच आपण साबुदाणा घेणार आहोत 600 ग्राम, म्हणजे अर्धा किलो घ्यायचा आणि त्याच्यानंतर एक छोटीशी वाटी असेल तर त्यात टाकून द्यायचं. बरोबर 2 किलो बटाट्याला 600 ग्राम मी इथे साबुदाणा घेतलेला आहे. हे साबुदाणा आपल्याला फक्त थोडंसं मीडियम फ्लेमवर गॅसवर परतवून घ्यायचं. आपल्याला अजिबात कलर वगैरे असं वास वगैरे येऊ द्यायचं नाहीये. फक्त जस्ट थोडंसं त्याचा एक ओलसरपणा गेला पाहिजे साबुदाण्याचा. तर एक 2 मिनिटं आपण परतवून घेऊयात. हे बघा, बऱ्यापैकी आपले छान साबुदाणा परतून घेतलेला आहे. तर हा साबुदाणा मी आता थंड करून एका प्लेटमध्ये काढून घेते. पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, पूर्ण आपला साबुदाणा थंड झालेला आहे. आपण हात लावू शकतोय, छान थंड झालेला आहे. तर हेच आता सगळा साबुदाणा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. आपल्याला याची पूर्ण पावडर करून घ्यायची आहे. साबुदाण्याचं पीठ बनतो ना आपण, त्या प्रकारे आपल्याला हे पाहिजे. एकदम पीठ जसं तुम्ही मिक्सरमध्ये होईल तेवढं करा. छान मिक्सरमधून बारीक काढून घ्यायचं. आणि आपल्याकडे चाळण असते ना, सुजीची चाळण असेल तर छानच आहे, किंवा आपली पिठाची जी चाळण असते त्याने सुद्धा हे आपण चाळून घेऊ शकतो. थोडं थोडं पीठ साबुदाण्याचं काढून घ्यायचं आणि उरलेलं परत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून परत त्याची सुद्धा आपण आता सगळी पावडर इथे करून घेऊयात. हे बघा, हे राहिलेलं आहे ना, हे परत मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण परत छान पावडर याची करून घेऊयात. तर चला मग याच पद्धतीने मी सगळं आपलं साबुदाण्याचं पीठ करून घेते. तर हे बघा मैत्रिणींनो, सगळं मी पीठ साबुदाण्याचं बरोबर 600 ग्राम हे पीठ आपलं झालेलं आहे. थोडासा एक साबुदाणा निघत नव्हता म्हणून मी साईडला ठेवून दिलेला आहे तो. हे बघा, बटाटे सुद्धा छान उकडून थंड झालेले आहेत. तर आता हे बटाटे आपण सोलून घेऊयात. कुकरला लावायच्या आधी जरी तुम्ही शिलून टाकले तरी काही हरकत नाही, किंवा ह्या पद्धतीने आधी बटाटे उकडून छान सोलून घेतलेले आहेत. सगळे मी बटाटे ते सोलून घेतलेले आहेत. तर आता आपण हे बटाटे एक मोठ्या प्लेटमध्ये खिसणीने खिसून घेणार आहोत. हे बघा, या पद्धतीने, किंवा तुमच्याकडे जर पुरणाची चाळणी असेल तर त्याच्यावर स्मॅश केले तरी चालतात. आपल्याला हे खिसून किंवा गाळून का घ्यायचे, कारण आपल्याला बटाट्याचे लाटून पापड करायचे आहेत. त्याच्यामुळे आपल्याला बटाटा छान स्मॅश झाला पाहिजे. जर खिसून घेतला ना तर अजिबात गाठी वगैरे कुठेच राहत नाहीत. त्याच्यामुळे या पद्धतीने आपण सगळे आता बटाटे बारीक खिसून घेऊयात. पूर्ण बटाटे आपल्याला खिसून घ्यायचे. तर हे बघा, छान मी बटाटे इथे खिसून घेतलेले आहेत. तर याच्याचमध्ये मी टाकून घेते एक 1.5 चमचा मीठ घेतलेला आहे मी. मीठ शक्यतो वाळवणाच्या पदार्थात कमीच टाका. आणि त्याच्याचमध्ये मी टाकून घेते 1 चमचा चिली फ्लेक्स. तुम्ही चिली फ्लेक्स ऐवजी हिरवी मिरची ॲड केली तरी चालतं. आणि मी ते साबुदाण्याचं पीठ करून घेतलं होतं ना, तेच आपण थोडं थोडं प्रमाणात टाकून छान याचा एक गोळा तयार करून घेणार आहोत. जास्त घट्टही नाही आणि जास्त सॉफ्टही नाही. हे मेजरमेंट सांगितले ते एकदम परफेक्ट आहे. बरोबर तुम्ही असंच करा. आपलं जसं भाकरीचं पीठ राहतं ना, त्या पद्धतीने हा गोळा तयार होतो. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला पूर्ण दाखवते, जास्त मी कट करत नाहीये. आता उरलेलं जेवढं पीठ आहे तेवढं आपण सगळं टाकून याचं छान गोळा मळून घेणार आहोत. बघा, मस्त बटाटा आठवणीने मैत्रिणींनो, बटाटा जो उकडून घेतलेला आहे ना तो एकदम थंड होऊ द्यायचा, खूप गार होऊ द्यायचा. कारण जितकं गरम असेल ना बटाटा तो तितका नंतर पाणी सुटतं
आणि आपलं पीठचं गोळ्याला पाणी सुद्धा नंतर सुटू शकतं। हे बघा छान पीठ इथं मळून घेतलेलं आहे। याच पद्धतीने आता लगेच तुम्ही पापड्या करू शकतात, पण आपण एक एक्स्ट्राची टिप करणार आहोत। तर त्यासाठी मी ते अर्धा गोळा करून घेते, अर्धा आपण एक चाळणीमध्ये टाकून घेणार आहोत आणि हे चाळणीमध्ये टाकलेले पीठ छान पसरवून घ्यायचं आपल्याला, कारण याला आपण डबल बॉइलिंगचं वाफवून घेणार आहोत। तर ही जर तुम्ही स्टेप केली ना मैत्रिणींनो, तर पापड्या डबल ते चौपट आपले पापड्या फुलतात। तर मी इथे एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे, एक दीड ग्लास। त्याच्यावर आपण चाळण ठेवणार आहोत। चाळण खाली बुडता कामा नाही, आदरच आहे। त्याच्यावर आपण एक प्लेट ठेवून छान ह्याला एक 10 मिनिटं आपण याला वाफवून घेणार आहोत। जास्त नाही, 10 मिनिटात त्या पापड्या तयार होतात, वाफवून आपलं छान पीठ तयार होतं। तर आपण एक 10 मिनिटानंतर बघूयात। तर हे बघा ऑलमोस्ट 10 मिनिटं आपले छान झालेत आणि पीठ बघू शकता मैत्रिणींनो, किती छान सगळं इक्वली आपलं पीठ हे छान वाफवून घेतलेलं आहे। तर आपण एकदा चमच्याने सुद्धा हलवून बघूयात की खालीपर्यंत वाफवले का नाही, नाहीतर मग आपल्याला परत एक 5 मिनिटं ठेवायला। तर छान आपलं पीठ इथं वाफवून घेतलेलं आहे मैत्रिणींनो, अजिबात अजून वेळ गरज नाही वाफवायची। तर चला, तर मग हे छान पीठ आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि जो दुसरा उरलेला गोळा होता ना, तो मी वाफवायला ठेवून दिलेला आहे। तर थोडंसं आपल्याला हे पीठ छान स्मॅश करून घ्यायचं आहे, जास्त नाही। जितक्या पटापट पापड्या होतील करणं, तेवढ्या पटापट पापड्या करायच्यात मैत्रिणींनो। जेवढं हे गरम आहे तेव्हाच आपल्याला पापड्या करायला घ्यायच्या आहेत। हे बघा हे पीठ छान आपलं झालेलं आहे। अजिबात अशी एक आपण तांदळाच्या पापड्या करतो ना, तशी अजिबात गरज नाही याला एकदम मऊसूत होण्याची। असे सुद्धा आपण छान गोळे करू शकतात। एक थोडासा तेलाचा हात घ्यायचा आणि याचे छान आपण गोळे करणार आहोत। जास्त तेल पापड्यांना लावायचं नाही, नाहीतर नंतर वास येतो। जस्ट थोडासा एक थेंब हातावर घ्यायचा, पूर्ण हाताला लावून घ्यायचा आणि ह्याचे गोळे तयार करून घ्यायचे। तर मी इथे अशी मशीन घेतलेली आहे पापडची। तर एक प्लास्टिक घ्यायचा, त्याच्यावर एक पिठाचा गोळा घेऊन आपण हे छान डबल वरतून सुद्धा प्लास्टिक लावून प्रेस करून घेऊयात। हे बघा किती मस्त आपला पापड तयार झालेला आहे मैत्रिणींनो, बघू शकतात। मस्त आणि मोठा झालेला आहे, अजिबात कुठे चीर वगैरे तडा जात नाही। खूप मस्त पातळ असा आपला पापड तयार झालेला आहे। तर याच पद्धतीने आपण सगळे पापड आपण करून घेणार आहोत। तर मी तुम्हाला दुसरी पद्धत सुद्धा सांगते। हे आता आपण पापड आधी टाकून घेऊयात। घरामध्येच सावलीतच आपण हे पापड करणार आहोत, अजिबात उन्हात बसून करायची गरज नाही। हे बघा एका पॉलिथिनवर किंवा ओढणी साडीवर टाकून घ्यायचं। जर तुमच्याकडे अशी पोळी मेकर नसेल तर घरामध्ये एक प्लेट असते, प्लेट घ्यायची, प्लेटनी प्रेस करायचं छान दाबून, किंवा असं हाताने सुद्धा बोटाने आपण गोल त्याला शेप देऊ शकतो पापडला, किंवा लाटणं असेल लाटण्याने सुद्धा आपण लाटले तरी चालतात। पण शक्यतो मैत्रिणींनो जितकं गरम पीठ असेल तेवढ्या पटापट ह्या पापड्या होतात। जसं जसं साबुदाणा आपलं ते बटाटा थंड होईल ना, तसं ते आकसायला लागतं। त्याच्यामुळे पटापट आपल्याला हे पापड्या करायला घ्यायच्यात गरम आहे तोपर्यंतच, किंवा तुम्ही 1-2 गोळे काढून घ्यायचे आणि परत पीठ झाकून ठेवायचं, उघडं ठेवायचं नाही। तर या पद्धतीने मी सगळ्या पापड्या आपल्या करून घेतलेल्या आहेत। तर छान एक दिवस सावलीमध्ये, एक दिवस एक रात्र सावलीमध्ये आणि एक दिवस कडकडीत उन्हात आपल्याला हे पापड वाळून घ्यायचे आहेत। तर हे बघा मैत्रिणींनो खूप छान आपले 1-2 दिवस उन्हात कडकडीत वाळून घेतलेले आहेत। तुम्ही आवाज सुद्धा बघू शकता। तर चला तर आपण हे तळून घेऊया। तर छान इथं तेल तापलेलं आहे, तर आपण बघूया। वा वा वा, चौपट फुललेली आहे मैत्रिणींनो। जर तुम्ही एक्स्ट्राची एक स्टेप जर केली ना मी सांगितल्यानुसार, तर खूप मस्त पापड आपले खुसखुशीत खायला अप्रतिम चव। तर तुम्ही नक्कीच करून बघा मैत्रिणींनो, खूप छान चव लागते, मस्तच अप्रतिम होतात। वा मस्त, उपवासाला अशा पापड्या जर भेटल्या ना तर काय म्हणतात ते तोंडाची चव डबल होऊन जाते, एवढ्या मस्त ह्या पापड्या तयार होतात।
हे बघा किती मोठ्या मोठ्या आपण छोट्या छोट्या बनवल्या होत्या तर किती मोठ्या मोठ्या फुलून झालेल्या आहेत. तर याच पद्धतीने तुम्ही करून बघा. मी तुम्हाला आवाज दाखवते. हे बघा तोडून दाखवते. मस्त अप्रतिम पापड्या झालेल्या आहेत. हे बघा मी एक घास खाऊन तुम्हाला सांगते. वाह मस्त अप्रतिम. चला तर तुम्ही ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा. नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? चला आज आपण मस्त बनवूयात पोह्याची खिचिया पापड. एक नंबर होते मैत्रिणींनो, डबल टिबल फुगते. खूप छान अप्रतिम चवीला तर विचारूच नका, खूप मस्त लागते. तुम्ही बघू शकतात मस्त फुगलेली आहे आणि कुरकुरीत अशी आपली पापडी झालेली आहे. मस्त वा, बिलकुल ऑइली नाही आहे, अजिबात तेल अफचफ करत नाही पापडी. खूप मस्त लागते. चला आपण रेसिपी बघू. तर यासाठी मी 1 किलो पोहे घेतलेले आहेत. आपण पोहे बनवून खातो ना तेच पोहे आहेत. जाडे पोहे, पातळ पोहे घ्यायचे नाहीत. तर इथे मी एक पॅन ठेवला होता तापवायला, त्याच्यामध्ये मी हे पोहे टाकून घेते. एकदम नाही टाकायचे, थोडे थोडे करून हे पोहे आपण छान भाजून घेऊयात. याचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही, जस्ट 1-2 मिनटं फक्त परतवून घ्यायचे, म्हणजे याचा एक ओलापणा गेला पाहिजे. छान कुरकुरीत होईपर्यंत आपण मीडियम फ्लेमवर भाजून घेऊयात. 1-2 मिनटं भाजून घेऊया आपण, जास्त वेळ लागत नाही याला. खूप मस्त आणि झटपट असे बनणारी रेसिपी आहे. अजिबात उन्हात वगैरे बसून करायची गरज नाही. तुम्ही बघू शकता छान आपले कुरकुरीत पोहे असे भाजून झालेले आहेत. तर आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये. छान थंड होऊ द्यायचे. अशाच प्रकारे आपण सगळे पोहे मी इथं भाजून घेते. बरोबर 1 किलोचं प्रमाण मी तुम्हाला इथं सांगत आहे. तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त सुद्धा करू शकता. तर हे बघा मस्त आपले कुरकुरीत असे पोहे भाजून झालेले आहेत. आणि मी इथे 1 किलो पोह्यासाठी 100 ग्रॅम शाबू घेतलेला आहे. म्हणजे काय होतं ना, आपण जेव्हा पापड लाटतो तेव्हा पापड चिरले जातात, तसं होऊ नये यासाठी आपण पोह्यासोबत थोडासा साबुदाणासुद्धा आपण मिक्स करणार आहोत. साबुदाणासुद्धा 1-2 मिनटं जस्ट आपल्याला भाजून घ्यायचा आहे. त्याचासुद्धा एक ओलापणा असतो, तो निघून जाईल, म्हणजे आपण मिक्सरमधून छान बारीक याचं पावडर काढू शकू. छान हे दोन्ही आपण थंड करून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान याची पावडर आपल्याला करून घ्यायचे. बारीक आपला एकदम बारीक रवा असतो ना, त्यापेक्षा सुद्धा आपल्याला हे बारीक करून घ्यायचं. जेवढं शक्य होईल तेवढं बारीक करून घ्यायचं. हे बघा या प्रकारे. एकदा आपण हे बारीक झालेलं तर आहेच, तरीसुद्धा आपण चाळणीने हे चाळून घेऊया. आपली जी गव्हाची चाळण असते ना त्याने, किंवा सुजीची चाळण असते त्याने सुद्धा चाळून तुम्ही घेऊ शकता. हे बघा चाळलेलं आहे आणि हे आपण परत मिक्सरच्या भांड्यात टाकून छान मिक्सरमधून काढून घेऊया. सगळीच पावडर आपण करून घेऊयात. तुम्ही बघू शकतात किती छान आपली पावडर झालेलं आहे. याच पद्धतीने आपण आता पुढचं सगळं पावडर करून घेऊयात. हे बघा मैत्रिणी, सगळं आपण पावडर करून घेतले. लास्ट भांडं आहे, हे सुद्धा मी छान पावडर याची करून घेतली आहे. पटापट होतं. हेच जर पावडर तुम्ही असंच करून ठेवलं ना, तर कधीही तुम्ही मनात येईल तेव्हा डायरेक्ट तुम्ही पापड करायला घेऊ शकता. याला काहीच होत नाही. 2 ते 3 महिने आरामात ते पीठ राहतं. तर पोहे आपले बारीक झालेच आहेत. तर मी ते शाबूसुद्धा मिक्सरमधून छान बारीक करून घेतलेला आहे. तर हे तुम्ही बघू शकतात चाळून मी थोडासा मोठे मोठे उरला आहे, तर तो परत एक मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून परत 1-2 मिनटं मी मिक्सरला फिरवून घेते. हे बघा परत आपलं हे छान झालं आहे. आता एकदम थोडे कण उरलेले आहे ते आपण तसेच ठेवून देऊयात. आता हे काही एवढंसं बारीक होणार नाही. तर चला तुम्ही बघू शकतात छान आपली पावडर तयार झाली आहे. छान आपण ही मिक्स करून घेऊयात आणि पटापट दुसरी प्रोसेस करून घेऊ. चला आपण आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी 1-2 चमचे जिरे घेते आणि 1 चमचा ओवा घेतलेला आहे. हे छान मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण पावडर करून घेऊयात. हे बघा छान आपली बारीक पावडर तयार झालेली आहे. चला हे आपण साईडला ठेवूयात आणि दुसरी बघूयात.
तर मैत्रिणी, हे जे आपण पीठ करून घेतलं होतं ना, ते आपण मोजून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला पाण्याचं मेजरमेंट कळून जाईल. तर हे आपण मोजून घेऊ. तुम्ही वाटीनी, पातेल्यानी, कशानी आपण मोजून घेऊ शकतो. मस्त आणि कुरकुरीत असे आपले पापड तयार होतात. पोह्याचे पापड म्हटलं की काही टेन्शन नाही, पटकन होतात. ते बघा, या प्रकारे आपण एकदम दाबून भरायचं नाही, हलकंसं भरायचं, म्हणजे पाण्याचं मेजरमेंट आपल्याला व्यवस्थित कळतं. तर हे एक पातेलं आहे, हे आपण दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊयात. आणि जे उरलेलं आहे ते सुद्धा आपण मोजून घेऊयात याच पातेल्याने. मला वाटतं जवळपास 1.5 पातेलं आपलं पीठ आहे. एक पातेलं तर झालंच आहे आणि उरलेलं अर्धं पातेलं. हळूहळू सावकाश करायचं. तुम्ही जर नवीन शिकत असाल किंवा नवीन करत असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी मैत्रिणींनो. छान छोटे छोटे टिप्स दिलेले आहेत मी, ते फॉलो करा आणि मस्त कुरकुरीत असे आपले पापड्या तुम्ही बनवून घ्या. तर बघा, 1.5 पातेलं झालेलं आहे, अर्ध्यापेक्षा जर असं कमीच आहे. तर चला दुसरी प्रोसेस करू आपण. मी दुसऱ्या साईडला कढई तापत ठेवली होती. त्याच्यामध्ये आपण ज्या पातेल्यानी पीठ मोजलं होतं त्याच पातेल्यानी 1 पातेलं पाणी टाकलेलं आहे आणि अजून मी 1 पातेलं टाकून घेते. म्हणजे आपलं 1.5 पातेलं जर पीठ असेल तर बरोबर 2 पातेलं आपण पाणी तापत ठेवायचं आहे. हे पाणी आपण कडकडीत गरम करणार आहोत. हे बघा, पाणी आपलं गरम झालेलं आहे. त्यातलंच मी 1-2 ग्लास पाणी साईडला काढून ठेवते, म्हणजे आपण लागलं तर परत टाकणारच आहोत, नाही लागलं तर उगाच जास्त व्हायला नको. लागलं तर आपण परत टाकू शकतो. तर त्याच पाण्यामध्ये मी आता 2 चमचे जी आपण जिरे आणि ओव्याची पेस्ट पावडर करून घेतली होती ना, ती आपण टाकून घेऊयात. तुम्हाला जरी नाही आवडत असेल तर तुम्ही नाही टाकले तरी काहीच हरकत नाही. तर 1 चमचा मी इथे लाल तिखट घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी टाकून घेते 1 चमचा पापड खार. पापड खार तुम्ही आठवणीने टाका मैत्रिणींनो, खूप छान चव येते पापड्याला. तर छान आपण हे हलवून घेऊयात. त्याला छान आता कळकळीत उकळी आली पाहिजे पाण्याला. आणि याच्यामध्ये मी टाकून घेते 1-2 चमचे तीळ टाकलेले आहेत आवडीनुसार. मला पापड्यांमध्ये तीळ आवडतात, तुम्हाला नसेल आवडत नाही टाकले तरी काही हरकत नाही. तर बघू शकता छान पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात फक्त आणि फक्त 1 चमचा मी इथे आपलं खाण्याचं तेल वापरलेलं आहे. अजिबात याच्यानंतर तेल वापरायची गरज नाही. फक्त 1 चमचा तेलाने आपण छान पापड्या आपल्या होणार आहेत. तर छान उकळी आलेली आहे. गॅस कमी करायचा आणि जे आपण पीठ करून घेतलं होतं ते छान थोडं थोडं टाकून आपण हलवून घ्यायचं आहे आणि सगळं याच्यामध्ये पीठ आपण टाकून घेणार आहोत. छान हलवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता पीठ आपण बरं झालं पाणी थोडंसं काढून घेतलं होतं, लागलं तर आपण टाकणार आहोत. एकदा हलवून बघू आपण. जर हे जास्तच घट्ट वाटलं तर आपण पाणी घालणार आहोत, नाही तर नाही घातलं तरी चालेल. चला तर मैत्रिणींनो, छान मी हलवून घेते. हे कढई माझी कमी पडली आहे, छोटी झाली आहे, तर मी मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतलेले, म्हणजे हलवायला सोपं पडतं. आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण जे काढून ठेवलं होतं पाणी ते सुद्धा थोडं थोडं घालून आपण छान वाफ काढून घेऊयात. ह्याच्यावर मी प्लेट ठेवते आणि 1-2 मिनिटाला छान वाफ येऊ द्यायची आहे. गॅस आपला कमीच आहे. तर तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, छान आपलं पीठ असं वाफलेलं आहे. तुम्ही बघू शकता मोठं पातेलं घेतलं तर हलवायला सुद्धा सोपं पडतंय. थोडंसं पीठ घ्यायचं, हातावर असं गोळा करून बघायचा. छान गोळा आपला होतोय, अजिबात चिकट वगैरे होत नाही आहे. छान गोळा तयार होतोय, जसं चपातीचा कसा गोळा असतो तसा. तर हे पीठ तयार झालेलं आहे. थोडंसं आपण याला आता परत गॅस बंद करायचा आणि 1-2 मिनटं थंड होऊ द्यायचं. तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपलं पीठ वाफवून घेतलेलं आहे. छान याला एकदा हलवू आपण आणि आता मळायला घेऊयात. तर मळण्यासाठी मी ते प्लास्टिकची पिशवी वापरलेली आहे. म्हणजे कसं होतं, एकदमच हात लावू शकत नाही आपण, कारण हे पीठ खूप गरम आहे. गरम आहे तोपर्यंतच आपण हे मळून घ्यायचं. एकदा का थंड झालं की आपल्या पापड्या करता येणार नाहीत. एकदम पीठ हे लाटलं जातच नाही, घट्ट होऊन बसतं. तर छान गरम गरम आहे तोपर्यंतच मी अर्धं पीठ प्लास्टिकमध्ये काढून घेते, प्लास्टिकच्या पिशवीत.
आणि उरलेलं छान आपण झाकून असंच ठेवून देऊयात. पटापट हे मळून घ्यायचं की नंतरसुद्धा दुसरं आपण मळू शकू. तर हे मी झाकून ठेवलेलं आहे आणि प्लास्टिकमध्ये टाकून आपण छान हे पीठ आता मळून घेऊयात. प्लास्टिकवरून सुद्धा आम्हाला हे चटका बसत आहे, गरम लागते हाताला. तर मी एक कपडा घेते आणि कपडा असा ठेवून अशा प्रकारे आपण छान पीठ मळून घेऊयात. डायरेक्ट आपण हात तर बिलकुलच लावू शकत नाही, कारण हात आपला भाजून जाईल. तर ही पद्धत तुम्ही नक्की वापरा. तर बऱ्यापैकी मी इथे पीठ मळून घेतलं आहे आणि एका प्लेटमध्ये टाकून छान हे आता आपण मळून घेणार आहोत. थोडं थोडं पीठ घेऊन मळून घ्यायचं. छान जोर लावून पीठ मळायचं, म्हणजे आपल्याला लाटायला सोपं जातं, अजिबात चिरा वगैरे जात नाही. तर तुम्ही बघू शकतात मैत्रिणींनो, छान आपलं पीठ असं मळून घेतलेलं आहे. तर आपण हेच पीठ आता पोळपाटावर घेणार आहोत आणि याचे छोटे छोटे आपण गोळे करून घेऊयात. आपल्याला जसा पापड हवा आहे तसे गोळे आपण आकार लहान मोठा केला तरी काहीच हरकत नाही. छान छोटे छोटे गोळे करून हातावर थोडंसं प्रेस करायचं आणि छान असे एकदाच आपण एक जास्त करून ठेवायचं नाही, एक 4 गोळे करून ठेवायचे आणि पीठ जे उरलेलं आहे ते प्लास्टिकच्या पिशवीमध्ये झाकून ठेवून द्यायचं, किंवा जे आपण मगाशीचं पातेलं होतं त्या पातेल्यामध्ये टाकलं ते काहीच हरकत नाही, कारण हे थंड व्हायला नको आहे. थंड एकदा पीठ झालं की आपल्याला लाटता येणार नाही. त्याच्यामुळे पटपट आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. तर छान मी ते पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि आपण आता हे पीठ छान लाटून घेऊया पापड. तुम्ही बघू शकता छान हे पापड लाटला जातोय. मी फक्त एकच चमचा तेल वापरलं होतं, याच्यात टाकलं होतं. तर आता अजिबात पीठ किंवा तेल लावायची गरज नाही. छान पापड आपले लाटले जात आहेत. तुम्ही बघू शकता कितीही लाटते तरी अजिबात चीर तडा वगैरे कुठेच जात नाही आहे. मस्त आपले छान असे पापड होतात. छान पातळ असं लाटून घेऊया. तुमच्याकडे जर पोळी मेकर असेल तर त्याने सुद्धा तुम्ही पापड थोडासा प्रेस करून घ्यायचा आणि नंतर असा लाटून घ्यायचा. छान असं पापड आपला तयार झालेला आहे. एवढं मी पातळ ठेवलेलं आहे. जेवढा पातळ करता येईल तेवढा पातळ करायचा आणि आपण हे आता कपड्यावर सुकवून घेणार आहेत. मी इथे 1 दिवस आणि 1 रात्र घरातच फॅनखाली ठेवणार आहे आणि 1 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घेणार आहे. 1 ते 2 दिवस कडकडीत उन्हात वाळलं की वर्षभर हे पापड राहतात. तर चला मी आता 1-2 दिवसानंतर तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता मैत्रिणी, छान आपले पापड असे तयार झालेले आहेत. एकदम मस्त आपले सुकून गेलेत. कडकडीत उन्हामध्ये मी 2 दिवस सुकवले होते. छान आपण पापड झालेत. तर मी दुसऱ्या साईडला कढई ठेवली आहे तापायला. त्याच्यामध्येच मी तेल टाकून घेते आणि तेलसुद्धा आपल्याला छान कडक गरम करायचं आहे. एकदम म्हणजे आपण पापड्या काय होतात, पापड्या तेल टाकलं नाही आणि पापड्या जर टाकल्या ना त्या तशाच कच्च्या राहतात, फुलत नाहीत. तर छान इथं मी तेल टाकून घेतलं आहे आणि पापडी टाकली आहे. तुम्ही बघू शकता मैत्रिणी, छान दुप्पट तिपटीने आपल्या पापड्या छान आपल्या अशा ह्या फुलल्या आहेत. किती छोटीशी पापडी होती आणि फुगून किती मोठी पापडी झाली तुम्ही बघू शकता मैत्रिणी. मस्त प्रतिम अशी आपली पापड्या तयार होतात. काढून घेऊया आणि अजून एक तुम्हाला मी ते तळून दाखवते. बघा मैत्रिणींनो, मस्त अशी आपली पापडी फुललेली आहे. तर तुम्हाला माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. असं छान आपले उन्हाळी वाळवण पदार्थ आता मी घेऊनच येणार आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक आत्ताच करून टाका. बघू शकताय किती मस्त आपली पापडी झाली, बिलकुल ऑइली नाही झाले आणि कुरकुरीत अशी 1 नंबर आपली पापडी चवीला छान झाली आहे. छान मेजरमेंट मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही घ्या. नमस्कार मैत्रिणींनो, कशात तुम्ही? बघा आज मी मस्तपैकी गव्हाची कुरडई बनवली आहे. खूप मस्त पांढरी शुभ्र खुसखुशीत अशी आपली डबल चौपट फुलणारी कुरडी आपण तयार केली. तुम्ही बघू शकता तारसुद्धा किती छान पडते. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू. तर मी इथे 2 किलो गहू घेतले आहेत. गहू घेताना कुरडईसाठी गहू घेताना नेहमीच गहू मोठा बघून घ्यायचा. जर मोठा गहू बघून घेतला ना तर तो फुलून त्याच्यामध्ये चीक छान निघतो, भरपूर निघतो. त्यामुळे गहू घेतानाच आपण मोठा गहू बघून घ्यायचा आहे. तर बरोबर आहे 2 किलोचं प्रमाण मी तुम्हाला सांगत आहे. छान आपण गहू 2-3 पाण्याने छान स्वच्छ धुवून घेऊया, म्हणजे त्याला बोरिंग पावडर वगैरे लावले असेल तर ते निघून जाईल. ते पाणी आपण टाकून दिलेलं आहे. 2 पाणी छान धुवून घेतलं आहे आणि नंतर मी याच्यामध्ये पाणी टाकून घेते. छान गहू बुडेपर्यंत आपल्याला पाणी टाकून द्यायचं आहे.
आणि असंच आपल्याला झाकण ठेवून एक 4 दिवस गहू असाच ठेवून द्यायचा आहे। पण डेली आपल्याला याच्यातलं पाणी काढून धुवून परत दुसरं पाणी ॲड करायचं आहे, नाहीतर खूप वास येतो गव्हाचा। तर डेली ही 4 दिवस प्रोसेस करू आपण, बरोबर 4 दिवसानंतर बघूया। तर हे बघा मैत्रिणींनो, गहू किती मस्त आपला फुललाय, छान मोठा झालेला आहे। बरोबर तुम्ही जर स्वच्छ पाणी जर धुतलं ना तर अजिबात कोरडाईचा सुद्धा वास येत नाही। तर आठवणीने तुम्ही हे गहू स्वच्छ धुवून घ्यायचे। हे बघा मी तुम्हाला गहू दाबून दाखवलाय, किती मस्त आपला पटकन चीक निघून जातो। छान आपले गहू फुललेत। तर या डब्यामध्ये भरपूर फुललेलं आहे, त्याच्यामुळे मी दुसरं मोठं पातेलं घेते ज्याच्यामध्ये आपल्याला गहू छान धुता येतील। असंच मोठं पातेलं बघून घ्यायचं म्हणजे आपल्याला बरं पडतं। तर हे बघा छान हाताने थोडंसं रफ करून आपलं गहू छान धुवून घ्यायचे। तर मी हे धुवून परत डब्यामध्येच काढून घेते, म्हणजे आपल्याला चीक मिक्सरमधून काढल्यानंतर त्याच पातेल्यामध्ये टाकता येईल। तर इथे आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे गहू टाकून आपल्याला थोडेसे गहू पाणी टाकून आपल्याला छान याचं चीक काढायचं आहे। तुम्ही हे बाहेर गिरणीमधून सुद्धा याची वेगळी चिक्की असते, चिक्की काढायची मशीन म्हणतात। तर तुमच्या तिकडे अवेलेबल असेल तर तुम्ही त्या बाहेरून काढून आणू शकता, किंवा सहज असं मिक्सरमधून सुद्धा निघतं, मिक्सरमधून सुद्धा तुम्ही काढू शकता। तर हे बघा या प्रकारे आपलं छान बारीक झालेलं आहे। तर आपण हे आता भांड्यामध्ये सगळं काढून घेतलेलं आहे। तर आता हेच आपल्याला त्याच डब्यामध्ये आपल्याकडं चाळण असते ना, किंवा अशी पुरण काढायची चाळण असते, त्याने आपण गाळून घेऊया। म्हणजे ही प्रोसेस केल्याने काय होतं माहिती आहे का, की जास्त आपण जर डायरेक्ट चीक असं पिळून घ्यायला गेलो ना तर व्यवस्थित निघत नाही। आणि असं जर चाळणीमधून जरा प्रेस करत 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 आपण जर केलं ना तर पटापट आपल्याला एक अर्धा तास पण लागत नाही चीक काढायला, नाहीतर हे चीक खूप चिकट असतो। आणि एक महत्त्वाची टिप म्हणजे आपण हाताला म्हणा, पातेल्याला किंवा ह्या चाळणीला आधी तेल लावून घ्यायचं, म्हणजे चिटकत नाही, किंवा नंतर आपण साफ करताना धुताना चिटकून बसणार नाही। तेल लावल्यामुळे आपलं छान पटकन एक साबण थोडंसं रफ केलं की लगेच निघून जाईल। त्याच्यामुळे थोडासा तेलाचा हात घ्यायचा। हे बघा किती मस्त आपलं पटापट हा चव निघून जातोय। गव्हाचा चव आहे हा, एकदम पिळून घ्यायचं। खाली कसं पांढरा शुभ्र आपला चीक पडत आहे, आणि वरती चव आपण सगळं एक साईडला काढून घ्यायचं आहे। हा चव आहे तो आपण 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत, तेव्हाच ह्याच्यातलं सगळा चीक आहे तो पाण्यामध्ये उतरेल। चला तर मग मी सगळी प्रोसेस करून घेते। बरोबर 3 पाण्याने हे चीक धुवून छान एका साईडला करून घेते। बघू शकता तुम्ही मैत्रिणींनो, मस्त आता पातेल्यामध्ये मी काढून घेतलेला आहे। आता हा आपल्याला परत चीक गाळून घ्यायचा आहे, वस्त्रगाळ करायचं, म्हणजे कपड्याने गाळा तरी काही हरकत नाही, पण मी तुम्हाला एक टिप सांगते। आता हे मी साईडला करून एक डब्बा घेते, तोच डब्बा आहे, त्याच डब्यामध्ये मी एक चाळण घेतली। बघा ही अशी चाळण असेल ना तर खूप चांगलं आहे। ही चाळण 2 पदरीची आहे, म्हणजे आपण कपडा जरी घेतला तरी तो एकच लेअर राहतो, पण हे 2 लेअर आहे, म्हणजे अजिबात लालसर सुद्धा त्या चिकामध्ये उतरत नाही, एकदम पांढरा शुभ्र आपल्या चीक होतो। तुम्ही बघू शकतात मी आता या चाळणीला सुद्धा तेल लावून घेतलं, म्हणजे चाळणी सुद्धा स्वच्छ निघून जाईल नंतर। तर याच पद्धतीने हळूहळू आपण सगळा चीक ह्याच्यामध्ये काढून घेणार आहोत। हे बघा हळूहळू आता हे खाली बरोबर चिकामध्ये खाली छोटे छोटे कण राहिलेत, तर मी हलवून घेते हाताने आणि व्यवस्थित दाबून सगळा चीक पाडून घेते। थोडे थोडे सूक्ष्म कण आपले एकदम बारीक बारीक गव्हाचे आहेत खाली, तुम्ही बघू शकता। असं दाबून दाबून छान आपण चीक काढून घ्यायचा। हे बघा एवढं एका थोड्याशा ह्याला सुद्धा एवढं आपलं राहतो, त्याच्यामुळे आठवणीने वस्त्रगाळ करायचा। तर याच पद्धतीने आपण सगळा चीक करून घेणार आहोत। ते बघू शकता मैत्रिणींनो, छान आता आपला पूर्ण चीक मी वस्त्रगाळ काढून घेतलाय। आता याला टोपण ठेवून आपण बरोबर 1 दिवस आणि 1 रात्र काढून घेणार आहोत। ही आपले 5वा दिवस आहे, 5व्या दिवशी आपण चीक काढून घेतलेला आहे, आणि असंच आपण 1 दिवसभर ठेवून देऊयात। 5व्या दिवसाची रात्र आहे, तर त्याच रात्री आपण चीक सकाळी काढलाय आणि त्याच रात्री आपण
हे आपण काढून घेऊयात. आणि वरती तुम्ही बघू शकतात पाणी पाणी आणि बरोबर सगळा चिक खाली तळाशी बसलेला आहे. तर हे वरचं सगळं पाणी ना आहे ना ते आपण टाकून देणार आहोत. आणि दुसरं थंड पाणी याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. तर हे वरचं पाणी तुम्ही बघू शकतात जर असं लालसर दिसतंय. ही प्रोसेस जर तुम्ही केली ना तर चिक आपला अजून पांढरा शुभ्र होतो. शक्यतो मिक्सरमधून जर चिक काढला ना तर लाल होण्याची शक्यता असते. तर या पद्धतीने तुम्ही पाणी काढून टाकायचं 2 वेळा, म्हणजे आपला चिक छान पांढरा शुभ्र होतो. एकदा हाताने छान चिक आपला जरा मोकळा करून घ्यायचा. तुम्ही बघू शकता काढताना सुद्धा जरा त्रास होतो, खाली आपला चिक सगळा बसून गेलेला आहे बघा. तर आपण छान चिक हा मोकळा करून घेऊया हाताने हलवून, किंवा चमच्याच्या सहाय्याने सुद्धा आपण तुम्ही हलवू शकता. एकदम मिक्स करून घ्यायचं सगळा आणि त्याच्यामध्ये आपण फ्रीज मधलं किंवा साधं नॉर्मल थंड पाणी शक्यतो माठातलं याच्यामध्ये टाकून द्यायचं. भरपूर पाणी टाकायचं आणि असंच आपल्याला हे परत 1 रात्र हलवून व्यवस्थित ठेवून द्यायचंय. म्हणजे 4 दिवस तांदूळ भिजवायचा, 5व्या दिवशी सकाळी मिक्सरमधून काढून चिक वेगळा करून दिवसभर ठेवायचा. त्याच रात्री पाणी चेंज करायचं आणि आपल्याला 6व्या दिवशी या चिकाच्या कुरड्या करायला घ्यायच्या आहेत. तर लॉंग प्रोसेस आहे पण खूप सोपी आहे, करायला खूप छान वाटतं. अजिबात हाताला तेल लावल्यानंतर चिटकत वगैरे नाही. तर चला आपण आता दुसऱ्या दिवशी भेटूया. तर हे बघा मैत्रिणी, 6वा दिवस आपला 6वा दिवस आलाय. तर हे छान आपलं चिक तळाशी बसलाय आणि आता सगळं पाणी आपण हे काढून टाकूयात. तुम्ही बघू शकतात एवढं काही लालसर, रात्रीचं पाणी जे काढलं होतं आपण ते थोडंसं लालसर होतं आणि हे जरा व्यवस्थित पांढरं दिसतंय. म्हणजे आपलं कुरड्या आपल्या एकदम छान पांढरा शुभ्र होतील. हे सगळं पाणी आपण सगळं टाकून दिलेलं आहे. आता खाली फक्त आणि फक्त चिक बाकी आहे आपला, याच्या आपल्याला कुरड्या करायच्यात. तर बघा हे छान चिक आपला खाली तळाशी बसलाय, तर तो सुद्धा आपण मोकळा करून घेऊयात. हे बघा छान मी आता चिक मोकळा करून घेतलेला आहे. चला तर मग मैत्रिणींनो, आता आपण हा चिक मोजून घेणार आहोत. बरोबर आपल्याला चिक एका पातेल्यामध्ये किंवा वाटीमध्ये मोजून घ्यायचा किती आहे ते. मी या पातेल्यामध्ये मोजून घेते. तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, बरोबर 1 पातेलं आपलं हे चिक झालेलं आहे. म्हणजे आपल्याला पाणी घ्यायला सोपं पडतं. तर हा चिक आता मी दुसऱ्यात मोठ्या तांब्यामध्ये मी हे सगळा चिक काढून घेणार आहे. म्हणजे याच्यामध्ये जर काढला ना तर टाकायला छान जातं आणि आपल्याला सोपं जातं. आणि ह्याच पातेल्याने आपल्याला पाणी मोजता सुद्धा येऊ शकेल. तर त्यामुळे छान चिक काढून घेतलेलं आहे. मोठं पातेलं घ्यायचं म्हणजे आपल्याला हाताळायला चिक सोपं पडतं. तर त्याच पातेल्याने मी इथे 1 पातेलं पाणी घेतलं आहे. बरोबर तेवढं पाणी घ्यायचं. तेवढं घेण्यापेक्षा तेवढं घेऊन थोडंसं 1 पाव बाउल आपण तो वाडगे घेतलेला आहे पातेलं. बरोबर थोडंसं जास्त म्हणजे 1 ग्लासभर तुम्ही पाणी एक्स्ट्राचं टाकायचं. म्हणजे चिक आपल्याला छान हाटता येतो आणि व्यवस्थित. नंतर जे सुरुवातीला आपण पाणी टाकलंय ना तेवढंच पाणी, नंतर तुम्ही कितीही पाणी टाका अजिबात मध्ये ऍड होत नाही, कुरड्या तुटतात. तर त्या पाण्यामध्ये आपण छान 2 चमचे खडे मीठ टाकून घेतलेलं आहे. कुरडईला नेहमी खडी मीठच वापरायचं म्हणजे छान होतात कुरड्या. तर याला छान झाकून ठेवून आपल्याला एक दणदणीत उकळी आणायची आहे. कुरड्यांसाठी अजिबात आपल्याला एक वाफ वगैरे आलेली अशी उकळी नको आहे. छान दणदणीत उकळी, खळखळीत उकळी म्हणतो ना आपण, तशी उकळी आणायची. हे बघा या पद्धतीने चांगली आपली उकळी खळखळून उकळी आलेली आहे. तर आता आपण एक हट्ट्याची, जर तुमच्याकडे चमचा वगैरे असेल लाकडाचा, पहिला होता तसा नसेल तर अशा पद्धतीने बेलणं घ्यायचं आणि थोडीशी धार लावून पटापट आपल्याला हलवून घ्यायचं आहे. म्हणजे अजिबात गाठी होणार नाहीत. किंवा एका हाताने टाकायचं आणि एका हाताने हलवायचं. छान पटापट आपलं प्रोसेसिंग होऊन जाते. अजिबात गाठी वगैरे होत नाहीत. पटापट हलवायचं. हाताशी एक कपडा ठेवायचा म्हणजे पातेल्याला आपल्याला छान हटता येईल पकडून. हे बघा खूप आता घट्ट होत चाललेलं आहे. तुम्ही निम्म जर पाणी घेतलं असतं ना तर आत्ताच एवढं हे घट्ट होऊन बसलं असतं ना की तुम्हाला हट्टा आलं असतं, किंवा हात दुखून जातो. पटापट करून घ्यायचं. हे खरं तर एकटीचं काम नाही आहे. एखाद दुसरं जर तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्ही त्यांना सुद्धा सोबत घेऊन करू शकतात.
पण मी सांगते त्या पद्धतीने केलं ना, किंवा मी स्वतःही एकटीनेच केलेलं आहे, त्याच्यामुळे कपडा घ्यायचा, आपणच धरायचा आणि पटापट हलवून घ्यायचा. खूप मस्त आणि पटकन होता. तुम्ही बघू शकता एकही गुठळी झालेली नाहीये. असंच आपल्याला प्लेट ठेवून एक 15 ते 20 मिनिटं छान हे वाफून घ्यायचं आहे. गॅस एकदम कमी फ्लेमवर ठेवायचा आणि वाफून घ्यायचं आहे. झाकण ठेवायचं 5 मिनिटं. मध्ये मध्ये तुम्ही एकदा किंवा दोनदा उघडून हलवून घेऊ शकता. नंतर आपल्याला बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही. तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, छान आता चिकाचा कलर सुद्धा बदलला आहे. आधी एकदम पांढरा शुभ्र होता आणि आता काचेसारखा कलर झालेला आहे. त्याला चमक सुद्धा आलेली आहे. तुम्ही बघू शकता खाली चिटकत नाहीये, म्हणजे आपल्याला ऑलमोस्ट आपलं चिक शिजलेला आहे. खाली लागलेला नाहीये आणि चिटकत सुद्धा नाही. आधार आपण हलवताना साईड सोडत आहे. तर आता अजून आपण एक 5 मिनिटं याला शिजवून घेणार आहोत. परत आपण एक 5 मिनिटं शिजवून घेऊ. पहिल्यापेक्षा तुम्ही बघू शकता अजून आपला चिक जे आहे ते छान शिजलाय. परत सगळं हलवून घ्यायचा. मस्तपैकी आपला चिक तयार झालेला आहे. आता अजिबात पाणी वगैरे टाकायचं नाही. आणि शिजलाय का नाही हे बघण्यासाठी असं एक असं एक शिट्टी कशी आपली बारीक वाजते तसा एक आवाज येऊन जातो आपल्याला. तर छान आपलं चिक म्हणजे शिजलेलं गेलं आहे. तर हे बघा जसं आपण घेतलंय तसंच एकदम एक राहिलेलं आहे. तुम्ही बघू शकता अजिबात खाली पडत वगैरे नाही आहे, म्हणजे आपला चिक झालाय. किंवा अशा हातावरती गोळी करून बघायची, म्हणजे आपला चिक छान शिजलाय. 3 शिजले की नाही 3 स्टेप आहेत शिजलाय का नाही हे बघण्यासाठी. पहिलं म्हणजे आवाज येतो, दुसरं म्हणजे चिकाचा कलर बदलतो आणि तिसरं म्हणजे अशी गोळी होते आणि कलर छान काचेसारखी शायनिंग सुद्धा येते. बरोबर आपल्याला 20 मिनिटं लागलेले आहेत चिक शिजवण्यासाठी. 2 किलोचा चिक शिजवण्यासाठी आपल्याला बरोबर 20 मिनिटं लागलेली आहेत. तर छान आता आपण चिक जो साईडला लागला तो मोकळा करून घेऊयात, म्हणजे आपल्याला कुरड्या करायला सोपं जातं. जर साईडला चिटकून बसला तर तसं ते वाळून जाईल. त्याच्यामुळे आत्ताच गरम आहे तोपर्यंत आपण कढायाच्या मोकळा करून घेऊयात. आणि आता मी गच्चीवर आलेली आहे. डायरेक्ट आपल्याला कुरड्या करायला घ्यायच्या आहेत. असा मी पित्याचा सोऱ्या घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 4 प्लेट आहेत. तर त्यातली मी 2 नंबरची प्लेट घेते, मोठीवाली कुरड्यांची. एक खूप मोठी आहे आणि एकदम छान बारीक, ती साईडला ठेवून देते. आणि जी 2 नंबरची आहे ती मी कुरडीसाठी सोऱ्याला लावून घेते. आमच्याकडे सोऱ्या म्हणतात, तुमच्याकडे याला काय म्हणतात ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. तर या पद्धतीने छान आपण सोऱ्या तयार करून घेऊन छान गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे पटापट कुरड्या आपल्या करून घ्यायच्या आहेत. आपण हे जे पीठ आहे ना ते छान आपण असंच झाकून ठेवायचं आहे, पूर्ण झाकून ठेवायचं, म्हणजे आपल्याला करायला सोपं जातं आणि पीठ आपलं गरमच राहतं. तर आपण सोऱ्या आता आपण भरून घेऊयात. हे बघा पीठ तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, चिक आपला छान शिजलाय. तर आता हे भरून घेतलेलं आहे मी सोऱ्या. पटकन आपण लावून पटापट आता ह्याच्या कुरड्या करून घेऊयात. हे बघा मस्त एक तार छान आपले आलेली आहे. जास्तही कुरड्या जाड करायच्या नाहीत. दोनदाच फक्त फिरवायचं आणि छान कुरडी करून घ्यायची. छोट्या छान कुरड्या आपण याच्या करून घेणार आहोत. 2 किलोच्या बरोबर कुरड्या छान होतात, भरपूर होतात. आता आपण हे दुसऱ्या दिवशी बघूयात. तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, छान आपल्या दुसऱ्या दिवशी कुरड्या वाळल्यात. 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायच्या आणि आपण हे छान आता तिसऱ्या दिवशी बघूयात. ते बघा छान आपल्या कुरड्या वाळून खणखणीत तयार आहेत. तर बघू शकता मैत्रिणींनो, किती मस्त आपल्या कुरड्या तयार झालेल्या आहेत. हे बघा एकही कुरडी आपली तुटलेली नाहीये, चुरा झालेला नाहीये आणि लाल सुद्धा पडलेली नाहीये. छान आपल्या 1 नंबर कुरड्या तयार झालेल्या आहेत. चला तर मग आता आपण दुसऱ्या साईडला कढईमध्ये तेल ठेवलंय तापवायला, तर ते आपण कुरड्या तळून घेऊयात. तर छान आपलं तेल कडकडीत तापलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण कुरडे टाकूया.
वा 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 वा, अप्रतिम, एक नंबर आपल्या कुरड्या मैत्रिणी झालेल्या आहेत. पांढऱ्या शुभ्र आणि किती फुगलेल्या आहेत तुम्ही बघू शकतात. तर तुम्ही सुद्धा मैत्रिणींनो ट्राय करा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करून नक्की सांगा कशा झालेल्या आहेत. आणि तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. खूप मस्त अप्रतिम अशा चवीला होतात. तुम्ही रव्याच्या करा किंवा तांदळाच्या केल्या तरी चालतील, पण गव्हाची कुरडी ती चव जी असते ना ती फक्त गव्हाच्या कुरडीलाच येते. तर मी सांगितलं त्या स्टेप तुम्ही करून बघा. खूप छान अप्रतिम अशा होतात. तुम्ही बघू शकता तळायच्या आधी केवढीशी आपली कुरडी होती आणि तळल्यानंतर जवळपास तिप्पट आपली कुरडी फुगलेली आहे. खूप मस्त अप्रतिम असं होते. मला खूप आनंद होतोय माहिती का मैत्रिणींनो, काय सांगू, एवढी छान कुरडी माझी झाली आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा किती मस्त अशी खुसखुशीत आपली मस्त कुरडी झाली आहे. तर चला लवकरात लवकर आत्ताच चॅनलला लाईक करा आणि तुम्ही सुद्धा ट्राय करा. नमस्कार मैत्रिणींनो, कशात तुम्ही सगळे. तुम्ही बघू शकता आपण चौपट फुलणारे तांदळाचे पळी पापड बनवत आहोत. खूप मस्त अप्रतिम. आणि मी ज्या टिप्स सांगणार आहे ना ते तुम्ही नक्की फॉलो करा, अजिबात तुटणार वगैरे नाही. तर मी इथं एक पातेलं तांदळाचं पीठ घेतलं आहे. तांदळाचं पीठ आपण तांदूळ धुवायचे, रात्रभर फॅन खाली वाळत घालायचे, लगेच निथून घ्यायचे, भिजत घालायची गरज नाही. आणि मिक्सर मधून किंवा बाहेरून आपण दळून आणू शकतो. मिक्सरवर एवढं बारीक होत नाही, बाहेरून दळून आणायचं. ओके, तर मी एक बाउल घेतलेला आहे पीठ तांदळाचं आणि याच्यामध्ये आपण बरोबर पाण्याचं मेजरमेंट घेणार आहोत. तर इथं मी तुम्हाला सांगते, आपण सुरुवातीपासून मोजूयात. इथे मी एक तेवढंच बरोबर आपण इथे पाणी घेतलेलं आहे. आणि आपल्याला हे पीठ आहे ना एकदम छान, आपण बेसनला कसं करतो लिक्विड टाईप किंवा इडलीला, तसंच आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकायचं आणि छान बॅटर आपल्याला करून घ्यायचं आहे. ह्याच्या गुठळ्या होता कामा नये, बिलकुल गुठळ्या होऊ द्यायचा नाही. छान असं विस्कर असेल तुमच्याकडे तर विस्करने किंवा डायरेक्ट सरळ आपल्या हाताने सुद्धा असं हे आपण मिक्स करू शकतो. तर इथं पूर्ण एक मी पातेलं टाकलेलं आहे. आता मी दुसरं पातेले घेतलेले. तर हे बघा, छान आपण पाणी टाकून हे हलवून घ्यायचंय. तर ह्या विस्करने आता एवढं काही होत नाहीये म्हणून मी सरळ विस्कर साईडला ठेवून देते आणि आपला मस्त हातानेच करून घेते. जोपर्यंत हाताची चव एखाद्या वस्तू लागत नाही ना तोपर्यंत टेस्ट येत नाही. आणि हात लागला किंवा एखाद्याच्या हाताला ही चव असते नाही का. तर तसंच आपण छान हे पीठ दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेऊयात, कारण याच्यामध्ये व्यवस्थित मला मिक्स करता येत नाहीये. म्हणून मोठ्या पातेल्यामध्ये मी हे सगळं काढून घेते. आणि जे उरलेलं पाणी होतं ना ते सगळं पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकून छान पीठ मळून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला पाणी लागण्याची आवश्यकता तर नाही वाटत आहे मला, कारण व्यवस्थित असं आपलं मिक्स झालेलं आहे. फक्त त्या गुठळ्या जर झाल्या असतील तर त्या फोडून घ्यायच्या फक्त. तर आपण याच्यामध्ये बरोबर एक वाटी बाउलला पिठाला 2 बाउल आपण पाणी वापरलेलं आहे. ते आपण साईडला ठेवून देऊयात, एकही गुठळी नाहीये. आणि दुसऱ्या मोठ्या पातेल्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये शिजवायचं आहे. त्या पातेल्यामध्ये आपण बरोबर 8 पातेलं आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत. इथे 8 पातेले आणि तिथे 2 म्हणजे सगळे मिळून आपल्याला 10 पट पाणी वापरायचंय. एक पातेल्याला 10 पातेले पाणी. हे छान आता आपण दणदणीत उकळी आणून घ्यायची, अजिबात थोडीफार नाही. छान खळखळीत उकळी आली की आपण बघूयात एक 15 मिनिटानंतर. तर हे बघा मैत्रिणींनो, तर छान आपली बऱ्यापैकी उकळी तर आलेली आहे. अजूनही हे आपण पाणी गरम होतच आहे. त्याच्यातून आपण सामान टाकून घेऊ आपलं पुढचं. चवीनुसार मीठ हे आपण घेतलेलं आहे. पापड खार सगळ्यात आधी पापड टाकून घ्यायचं आपल्याला बरोबर 1.5 चमचा. एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे मैत्रिणी, अजिबात लाल वगैरे पापड होत नाहीत. पापड खार जास्त किंवा कमी नाही टाकायचं, एवढंच टाकायचं. आणि मी इथे घेतलेलं आहे मीठ. मीठ सुद्धा आपल्याला त्याच चमच्याने तेवढंच म्हणजे 1.5 चमचा मीठ, 1.5 चमचा पापड खार. आणि मी इथे घेतलेले चिली फ्लेक्स. चिली फ्लेक्स सुद्धा आपण 1.5 चमचा टाकणार आहोत. तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकतात, पण मीठ आणि पापड खार तुम्ही बरोबर 1.5 चमचाच टाका 10 पातेलेला. हे छान आपण हलवून घ्यायचंय हे बघा. आणि आता ह्याला परत आपण एक छान उकळी येऊ द्यायची. हे बघा मैत्रिणींनो, बऱ्यापैकी छान आपली इथे कळकळून उकळी आलेली आहे. तर याच्यामध्ये मी टाकून घेते
तीळ, पांढरे तीळ त्याच्यामध्ये मी टाकून घेते। दिसायला अप्रतिम आपले पापड्या दिसतात, चव सुद्धा छान लागते। तर तुम्ही इथे मी चिली फ्लेक्स घेतले, तुम्हाला जर हिरवी मिरची कुटून घ्यायची असतील तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता, काहीच हरकत नाही। तर बघायला पण परत आता छान उकळी आलेली आहे। तर आपण जे पीठ मिक्स करून ठेवलं होतं ना, तर तेच पीठ आपण आता टाकूयात। एका हाताने टाकायचं आणि एका हाताने कंपल्सरी आपण हलवूनच घेणार आहोत। पीठ कंटिन्यू आपल्याला हलवायचं आहे, नाही तर ते खाली जाऊन गुठळ्या त्याच्या होऊ शकतात पिठामध्ये। तर एक बारीक धार लावायची आणि हे पीठ हळूहळू टाकून घ्यायचं। तुम्ही शक्यतो तर मोठंच पातेलं घ्या किंवा तुम्ही एक बाउल घेतलाय मी, त्याच्याऐवजी एक छोटंसं वाटी कपने घेतलं मेजरमेंट तरी चालेल। हे बघा सगळं आपण पीठ इथे टाकून घेतलेलं आहे। मस्त, अजिबात याच्या गुठळ्या एकही गुठळी झालेली नाहीये मैत्रिणींनो। आपण पहिल्यापासून आपण याला हलवत आलेलो। तुम्ही बघू शकता आता सुरुवातीला किती हे पातळ वाटतंय पाण्यासारखं। एक ह्याला परत एक उकळी येऊ द्यायची, एक 5 ते 10 मिनिटं छान उकळी येऊ द्यायची। लगेचच हे दाटसर होऊन जातं। आपण एक 10 मिनिटं थांबूयात। तुम्ही बघू शकता मित्रांनो, लगेच आहे बघा दाटसर झालेलं आहे, एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे। तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की करून बघा आणि मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे की पीठ शिजलंय की नाही हे कसं बघायचं। हिरवीगार कोथिंबीर घेतली आहे, दिसायला अप्रतिम पापड्या दिसतात आणि कोथिंबीरमुळे चव तर खूप छान लागतेच। ते छान आपण एक हलवून घेऊयात आणि ह्याला आपण परत 10 ते 12 मिनिटं असंच उकळी येऊ देणार आहोत। तर तुम्हाला मी एक सांगते, हे पीठ आपलं शिजलं नाहीये आणि शिजलंय की नाही हे बघण्यासाठी एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं पीठ टाकून घ्यायचं। तर तुम्ही बघू शकता मी जरा हलवलं की आपलं हे पीठ ना पूर्ण पाण्यामध्ये मिक्स होत आहे, म्हणजे पीठ आपलं कच्चं आहे, शिजलेलं बिलकुल नाही। तर हे आता आपण 10 ते 12 मिनिटं असंच शिजू देणार आहोत, झाकायची वगैरे अजिबात गरज नाही। हे बघा तुम्ही बघू शकतात मैत्रिणींनो, आता ऑलमोस्ट आपलं पीठ शिजलेलं आहे। बरोबर मी ह्याला शिजायला ठेवलं होतं 27 ते 28 मिनिटं झालेली आहेत, म्हणजे बरोबर आपल्याला अर्धा तास पीठ शिजायला लागतं। आणि हे आपण शिजले की नाही हे बघण्यासाठी परत त्याच प्लेटमध्ये मी पाणी पहिलं काढून दिले आणि दुसरं पाणी टाकलेले आणि ह्याच्यामध्ये आता मी पीठ टाकून घेते। तुम्ही नक्की आता हे व्यवस्थित बघून घ्या। हे बघा आता मी हलवते पण आपलं पीठ तसंच एक गोळा झाल्यासारखं होत आहे, अजिबात पसरत नाहीये। हे बघा म्हणजे आपलं पीठ एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे आणि ही पद्धत तर खूपच सोपी आहे बघण्याची। आणि दुसरी पण आहे, आपण एकदा हलवून घेऊयात, मस्त हलवून घ्यायचं आणि चमचा आहे ना तसंच वरती घेऊन बघायचं की हे बघा छान एक लेअर त्याच्यावर जमलेली आहे आणि असं एक बोट फिरवून बघायचं तर दोन्ही एकमेकांना कडा जोडत नाहीयेत, म्हणजे आपलं पीठ एकदम छान शिजलेलं आहे। हे बघा आणि जर शिजलं नसेल तर अशी लेअर चमच्यावर साचतच नाही आणि एक पिठाला चकाकी येते किंवा वरती अशी सायसारखं सुद्धा येतं। त्याच्यामुळे आपण समजून जायचं, हे 3-4 स्टेप मी तुम्हाला सांगितल्यात पीठ शिजलंय की नाही। कारण शक्यतो पीठ जर कच्चं राहिलं ना तर आपल्या पापड्या फाटतात। तर चला तर मी इथे बरोबर अर्धा तास पीठ शिजून घेतले आणि गच्चीवर आलेली आहे। एक 10-15 मिनिटं मी पिठाला छान थंड होऊ दिलेलं आहे। गरम प्लास्टिकवर पापड्या घालायचे नाही, थंड होऊ द्यायचं आणि नंतर प्लास्टिक आतरून डायरेक्ट आपण गच्चीवर पापड्या घालू शकतो किंवा सावलीतही आपण एक दिवस एक रात्र ठेवायचा, नंतर दुसऱ्या दिवशी उन्हात। पण ऊन नक्की द्या मैत्रिणी, कारण आपण हे वर्षभर ठेवतो तर उन्हाने छान पापड्या आपल्या राहतात। तर छान आपण सगळ्या गोल अशा पापड्या करून घ्यायच्या, भरपूर पापड्या होतात त्याच्या। तर आपल्याला हे कडकडीत उन्हामध्ये 1-2 दिवस आपल्याला हे पापड्या छान करून घ्यायच्या, सुकवून घ्यायच्या। हे पापड करायचे आणि बरोबर 3 ते 4 तासानंतर पापड्या पलटवून घ्यायच्या। आठवणीने जर पापड्या ह्या अशाच जर तुम्ही ठेवल्यात तर त्या कडक होतात आणि प्लास्टिकून व्यवस्थित निघत नाहीत। तर चला तर ह्या पापड्या मी छान 2 दिवस वाळून घेते। तर बघा मैत्रिणींनो, छान 2 दिवसानंतर आपल्या छान पापड्या वाळून झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकतायत किती मस्त दिसतायत। हे बघा एकदम छान अप्रतिम अशा, दिसायलाही सुंदर आणि आपण तळून याची चव बघूया कशी येते। तर दुसऱ्या साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलंच आहे, तर आपण बघूयात। हे बघा मस्त कडकडीत तेल टाकू द्यायचं
आहा, तिप्पट ते चौपट आपली पापडी मैत्रीण फुगली आहे आणि बघू शकता एकदम पांढरी शुभ्र झालेली आहे, अजिबात लाल कलर आलेला नाहीये. पापड खारचं मेजरमेंट मी व्यवस्थित सांगितलेलं आहे, तुम्ही तेवढंच टाकून घ्या आणि जास्त सुद्धा क्वांटिटीमध्ये तुम्ही करू शकतात किंवा कमी सुद्धा. पण 1 कपला आपण 10 पटीनेच पाणी टाकायचं आहे, हे मात्र लक्षात ठेवा. तर हे बघा मस्त सगळ्या छान पापड्या आपल्या फुलत आहेत आणि पांढऱ्या शुभ्र होत आहेत, हे महत्त्वाचं. नाही तर शक्यतो पापड्या तुटतात किंवा चुरा तरी होऊन जातात. तर हे बघा मस्त प्रतिम अशा पापड्या आपल्याला झालेल्या आहेत मैत्रिणींनो, 101 पापड्या झालेल्या आहेत. हे बघा किती दाखवू मी तुम्हाला, मस्तच मी तोडून दाखवते. हे बघा मस्त एक नाही पापड्याचे, शक्यतो आपण 10 पटींनी पाणी टाकल्यामुळे भरपूर पाण्याचंच प्रमाण याच्यामध्ये असतं, त्याच्यामुळे खूप कुरकुरीत आणि अप्रतिम. हे बघा मस्तच. तर तुम्ही नक्की ट्राय करा मैत्रिणींनो, मी सांगितलेले टिप्स फॉलो करा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येतच राहतील.